संघटनेकडनं आरोप प्रत्यारोप केले जाते. आज तपासाचा पहिलाच दिवस आहे. तपासाचे निष्कर्ष आज पहिल्याच दिवशी आपण सांगू शकणार नाही. जसा तपास पुढे जाईल तसे गोष्टी आणखी क्लिअर होत जातील. आज पहिलाच दिवस आहे तपासाचा. अजूनपर्यंत क्योंकि इसको जातीय रंग देने की कोशिश की जा रही है, दो अलग अलग समुदाय के बीच में झड़प की बात कही जा रही है, ऐसा सही में है क्या? देखो, झड़प तो नहीं है. देयर आर सम व्हॅन्डलिझम टाइप ऑफ थिंग्स. आज तपासाचा पहिलाच दिवस आहे. आज आपण लगेचच एखाद्या गोष्टीवर निष्कर्ष काढणं हे बरोबर राहणार नाही. तपास जसा पुढे जाईल तसं सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तुम्ही ते कट करा. आम्ही कोणाच नाव नाही सांगता येत. ते लीगल प्रोसिजर आहे. ते काही लीगल प्रोसिजर असतात त्याच्यात. सर, संभाजी राजे को लेकर कई सारे जो है कयास लगाए जाने हैं सर. पुलिस इस बात को लेकर क्या स्पष्ट? देखो, एफआईआर विल बी पब्लिश्ड वेरी सुन. किस एफआईआर में किसका नाम है ये एज अ पुलिस ऑफिसर हम एफआईआर रजिस्टर होने के बाद में बताते नहीं है किसी को. दैट इज पुलिस प्रोसीजर. एंक्रोचमेंट का काम वहाँ पे सर शुरू हो गया है क्या? इट्स नॉट पर्सपेक्टिव ऑफ पुलिस. उन्होंने शुरू कर दिया है. इनफैक्ट बताता हूँ मैं वैसे भी. बट वो पुलिस का पर्सपेक्टिव इसलिए है कि वो हम उसको बंदोबस्त देते हैं. उन्होंने काम शुरू कर दिया है शायद वहाँ पे. जान मान का कितना नुकसान हुआ है पंचनामा में? उसके पंचनामे के भी प्रोसीजर शुरू है. जैसे ही ख़त्म हो जाएगा उसका एक फाइनल फिगर जो है आ जाएगा. उसका आपको सर एक मोटा मोटी बता दीजिए किन किन धाराओं के तहत ये मामला दर्ज किया, मतलब धार्मिक भावनाएं आहत जैसे करना? पब्लिक सर्वेंट पे असॉल्ट है, हाँ. स्टोन पेल्टिंग है, आर्सनिंग है, कहीं पे हाउस ब्रेकिंग है, घर तोड़े हैं किसी लोगों के, प्रार्थना स्थल का नुकसान है, फिर गाली गलौज है. इस टाइप के सेक्शंस है सभी इसमें किया हुआ है. उसमें आज कोर्ट में प्रोड्यूस किया गया. उनको 3 दिन का पुलिस कस्टडी रिमांड मिला है. इस मामले में सर अब तक कितने एफआईआर रजिस्टर किए गए हैं? अब तक 4 एफआईआर रजिस्टर हो गए हैं. उसमें 400-500 लोगों के ऊपर एफआईआर रजिस्टर है. उसमें अलग अलग हर एफआईआर में अलग अलग सेक्शन है. अब डिपेंडिंग अपॉन इंसिडेंस. सर प्रारंभिक जांच में क्या कुछ पता चल रहा है? क्या आप लोगों ने सीसीटीवी फुटेज जो है वो कलेक्ट किए हैं? Yes. का काम चल रहा है. नकाबपोश लोगों की पहचान सर की जा चुकी है? यस, बहुत सारे लोगों की पहचान हो गई है. कंफर्मेशन भी जारी है. उनका रोल क्या क्या है उसमें. जब तक उनका रोल फाइनल होता है, फिक्स होता है, तो रोल फिक्स करके उनको अरेस्ट किया जाएगा. त्या अनुषंगानं गुन्हे दाखल केले. नेमके किती गुन्हे दाखल आहेत, आरोपी किती आहेत आणि मुख्य आरोपींना अटक केली? काल विशाळगड आणि गजापूर गाव या ठिकाणी ज्या काही घटना झालेल्या आहेत त्या घटनेत आतापर्यंत एकूण 4 गुन्हे दाखल केलेले आहेत. अंदाजे 400 ते 500 लोकांवर हे 4ही मिळून गुन्हे आहेत. प्रत्येक गुन्ह्यात वेगवेगळी कलमे आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी उपलब्ध असणारे महसूल विभागाचे, पोलीस विभागाचे कॅमेरे पडताळणे, विविध अँगलनं सर्व गुन्ह्यातील आरोपींची नावं निष्पन्न करणं आणि त्यानुसार आरोपींना अटक करणं, यासाठी वेगवेगळी 8 पथकं बनवण्यात आलेली आहेत. या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. आज या गुन्ह्यात 21 आरोपींना अटक झाली होती. त्यांना माननीय न्यायालयात आम्ही सादर केलं असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि अजून काही आरोपींचा शोध विविध माध्यमातून सुरू आहे. साधारण नुकसान कितीचं झालंय त्या ठिकाणी? काय पंचनामा झालाय का? काय आकडेवारी समोर येते? नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर या नुकसानीबद्दल आपल्याला फायनल आकडा समजेल. नुकसानीचे पंचनामे दोन्ही बाजूनी सुरू आहेत. महसूल विभागही करत आहे आणि पोलीस विभाग. संख्या देखील मोठी दिसते आहे. पोलीस अधिकारी पण जखमी झाले. काय सांगा? यामध्ये निश्चितपणे काही पोलीस अधिकारी जखमी आहेत. त्यांच्या वैद्यकीय तपासण्या झालेल्या आहेत आणि त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्रसुद्धा समाविष्ट केलेले आहेत. काही प्रमुख संशयित यामधले कोण आहेत की ज्यांच्या चिथावणीमुळे किंवा ज्यांच्या आवाहनामुळे त्या ठिकाणी हा सगळा जमाव जमला? प्रेस नोट दिलेली. त्या प्रेस नोट आहेत. त्यात प्रेस नोटमध्ये नाव आहेत ती सगळी. संभाजी राजावर गुन्हा दाखल झाला आहे की नाही? काही गोष्टी संभाजी राजाचा गुन्हा दाखल झाला आहे की नाही? जी प्रेस नोट रिलीज करणार त्याच्यामध्ये नाव आहे का? गुन्हा दाखल झाल्यानंतर जे काही त्याची प्रोसिजर असते CRPCनुसारची, तर त्या प्रोसिजरनुसार आम्ही एफआयआर फ्लॅश करतो 24 आवर्सला. तुम्हाला समजेल सगळं ते. पण गुन्हा रात्री उशिरा दाखल झालेला आहे तरी पण अद्याप पोलीस माहिती देण्यासाठी टाळाटाळ का करतात? पण हे 400 ते 500 जणांच्या मध्ये संभाजीराजे यांचं देखील नाव आहे का? हा किंवा ना? अरे नाही, एवढी
गोपनीयता नाही आहे ही, काही प्रोसिजर असते. आम्ही कोणाची नावं नाही सांगत. जेवढे आरोपी पकडलेले आहेत ते सोडून जे काही असतील बाकीचे गुन्हा दाखल आहे की नाही एवढाच प्रोसिजर्स असतात, त्या नाव नाही सांगत. सर, ज्या संशयितांवर गुन्हे दाखल झाले त्यांचं लोकेशन काय आहे? कारण राज्यभरातून शिवभक्त आले हो होते येस, अशी. त्यासाठी वेगवेगळ्या 8 टीम मगाशीच मी सांगितलं, त्यांना आयडेंटिफाय करणं आणि अटक करणं, शोध घेणं, त्यांचं लोकेशन ठाव ठिकाणा निश्चित करणं, यासाठी वेगवेगळ्या 8 टीम प्रयत्न करत आहेत. आणि त्यानुसार आपल्याला काही 500-600 किलोमीटरवरच्या लोकांची सुद्धा नाव म्हणून, संशयित म्हणून नावं निष्पन्न होत आहेत. ते सावध होऊ नयेत म्हणून आम्ही कोणाचंही नाव कुठेही घेत नाही. ठीक है, मुझे बोलिए कि कल जो हादसा हुआ उसके बाद